14 जानेवारी ते 17 जानेवारी या काळामध्ये मार्क कार्नी चीनमध्ये होते आणि त्यांच्या चीन भेटीच्या दरम्यान चीन आणि कॅनडामध्ये महत्त्वपूर्ण करार झालेले आहेत, सामरिक भागीदारी झालेली आहे, अशा प्रकारच्या बातम्या सातत्याने येत होत्या. जेव्हा ट्रम्प यांच्या कानावर या बातम्या पडल्या तेव्हा ट्रम्प प्रचंड भडकले आणि त्यांनी कॅनडाला धमकी दिली, जर तुम्ही चीनबरोबर कोणत्याही प्रकारचा व्यापारी करार कराल तर तुमच्यावर आम्ही 100% टेरिफ लादू, मरता क्या न करता. कार्नी यांची अवस्था खूप वाईट झाली आणि त्यांना घोषणा करावी लागली की चीन आणि कॅनडाच्या दरम्यान कोणत्याही प्रकारचा करार झालेला नाहीये. आणि त्याचं कारण स्पष्ट आहे. कॅनडाची एकूण जी निर्यात आहे त्यापैकी 65% निर्यात एकट्या अमेरिकेला होते आणि ही त्यांची नाजूक नस ट्रम्प यांना व्यवस्थित ठाऊक होती. ट्रम्प यांनी ही नस दाबली, त्याचा परिणाम झाला. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी 4 पावलं मागे घेतली. कार्नी ट्रम्प नावाच्या वळूला अंगावर घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु या प्रयत्नामध्ये ते पूर्णपणे तोंडावर आपटले. त्यांनी अक्षरशः माती खाल्ली. ट्रम्प यांना अंगावर घेणं फक्त आणि फक्त आजपर्यंत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शक्य झालेलं आहे आणि त्यांना ते कसं शक्य झालेलं आहे याची माहिती घेण्यासाठी बहुधा कार्नी मार्च महिन्यामध्ये भारत भेटीवर येणार आहेत.